नमस्कार मंडळी, तर कसे आहात सगळे? नक्कीच मस्त असाल, असेच मस्त राहा, हसत राहा आणि हसत हसत आजचा स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहा, जे की नवरात्री स्पेशल असा ब्लॉग आज आम्हाला क्रिएट करायचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लॉग थोडाही कुठं स्किप करू नका, कारण ब्लॉग मधले छोटे छोटे पॉईंट पण खूप सारे इंटरेस्टिंग असणार आहे तुमच्यासाठी. तर आज मला करायचं आहे नवरात्रीचं देवीचं शूट. तर देवीचं शूट करता करता मला काही कंटेंट क्रिएट करायचे, तर ते कंटेंट मला जमतायत का? कारण फर्स्ट टाइम मी असं काहीतरी व्हिडिओज काढणार आहे आणि त्यात खूप सारी मज्जा येणार आहे. बाकीच्या आजूबाजूच्या लेडीजला पण त्यात इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचंय. तर आता काय होतंय, कसं होतंय, तर ते बघण्यासाठी असाच पुढे कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. तर बघा, आता माझं घरातलं सगळं आवरलंय. मेकअप आर्टिस्ट, फोटोग्राफर वगैरे येतीलच, पण त्याच्या आधी मी काही साड्या काढल्यात, जे की माझ्याकडे साध्या सिंपल वाल्या साड्याच नाहीये. जिथं मला एक असं लुक क्रिएट करायचं की जिथं मी खूप गरीब आहे, भिकारी आहे, असं मला लुक क्रिएट करायचं. पण तशा टाईपची साडीच नाही. तशी साडी मी खूप सकाळपासून शोधते, सगळ्यांना विचारतेय फाटकी तुटकी साडी आहे का, पण ती भेटतच नाही. तर आता बघूयात कसं काय होतंय. गावनवाली बाई आले, कोणतरी आलेलं दिसते. हिला काय फटकी साडीच भेटा नाही कुठं. ना यार, म्हणजे आता असं झालंय की मी नेहमी भारीतल्या साड्या गोळा करून ठेवायचे, कोणाकडे पाहिजे असेल तर भारीतली मागायचे. पण आता मी फाटकी साडी मागते आणि कोणीच नाही ठेवली. आणि माझ्याकडे तर सगळ्या अशा पार्टीवेअर वगैरे चांगल्या क्वालिटीच्या साड्या आहेत, जे की भिकारीला म्हणजे लोक खूप सारं कमेंट टाकतील की अशी कधी भिकारी असते का, त्याला फाटकच पाहिजे का, मग गाऊनवरती करायचं नको ना. बघू करू काय ठीक आहे, चलो सुरू. तर अजून एक काही गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या राहिल्या, जे की मागे गणपतीत खूप साऱ्या तुमच्या कमेंट यायच्या की गणपतीमध्ये नाही का ब्लॉग मध्ये तू खूप सारं असं हेल्दी ग्लोईंग स्किन तुझी दिसत होती, तर ती कशामुळे? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मी ह्या आधी पण खूपदा सांगितले आणि अजून पण सांगते की मी हे प्रोडक्ट यूज करते, जे की केअर स्किनचं, आणि ह्याचाच मला खूप छान असा रिझल्ट आलाय. म्हणजे इव्हन माझ्या फेसवरती आधी खूप सारे पिंपल्स यायचे, आता बऱ्यापैकी कमी झालेत. एखादा पिंपल्स येतो, जास्त येत नाहीत. आणि आधीचे जे पिंपल्सचे स्पॉट होते ते पण जवळपास क्लिअर होत आलेत. सो हे ऍप, आता तुम्हाला प्रश्न पडले असतील की क्युअर स्किन, जे नवीन ऑडियन्स आहेत त्यांच्यासाठी मी परत एकदा रिपीट करते. तर क्युअर स्किन हे एक ऍप आहे आणि ते आपण तुमच्या अँड्रॉइड किंवा आयफोन मध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि डाउनलोड केल्याच्या नंतर तिथे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं आणि तिथे तुम्ही सिलेक्ट करू शकता की तुमचा हेअरचा प्रॉब्लेम आहे की स्किनचा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यानंतर काही तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात तुमच्या स्किनच्या रिलेटेड किंवा हेअरच्या रिलेटेड. त्याचं 1 बाय 1 आन्सर दिल्याच्या नंतर फायनली ऍपमध्ये एक फोटो क्लिक करायचा असतो, जो की तुमचा फेसचा फ्रंट फोटो असतो. तो फोटोला ते अनालिसिस करतात, परत साईड फोटो क्लिक करायचे असतात आणि त्याच्यानुसार ते जे तुमच्या फेसवरती जे काही प्रॉब्लेम्स असेल त्याच्यानुसार तुमच्यासाठी एक किट बनवलं जातं. तुमच्या फेससाठी वेगळं किट असणार आहे, माझ्या फेससाठी वेगळं. असं नाही की सगळ्यांना सेम असणार आहे. सो तशा प्रकारचं ते एक किट बनवलं जातं आणि ते तुम्हाला सेंड केलं जाते. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यांची फ्री आणि फास्ट डिलिव्हरी आहे आणि ह्याचे चार्जेस पण अगदीच कमी आहेत ह्या प्रोडक्टचे. असं नाही की खूप सारं महाग आहे, फक्त आणि फक्त 1500 रुपये आहे. जर तुम्ही माझं कुपन कोड अश्विनी100 यूज केला तर तुम्हाला त्याच्यावरती मिळणार आहे 100 रुपीचा डिस्काउंट. तर आहे की नाही मस्त? आणि त्यांचं प्रॉपर असं डाएट वगैरे दिली जाते. तिकडे डॉक्टर्स असतात, ते डॉक्टर्स तुमचं कन्सल्टेशन करतात व्यवस्थित प्रॉपर, आणि ते मंथली त्यांचे फॉलोअप सेशन पण असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला बाहेर कुठेही स्किनच्या डॉक्टरकडे वगैरे जायची गरज नाही. घरी बसून तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे तुमचे हेअरचे प्रॉब्लेम आणि स्किनचे प्रॉब्लेम क्लिअर करू शकता. ऍक्च्युली मला पण त्यांचे म्हणजे फॉलोअप सेशन असते एक मंथली, आणि मंथली आपल्या फेसचा फोटो वगैरे परत क्लिक करून ते आपल्याला सांगतात की कितपत आपल्याला रिझल्ट मिळाला आहे त्याच्यातनं. तर फॉलोअप सेशन असतात. तर असे मला पण फॉलोअप सेशन आता माझं पण आलेलं आहे त्यांचा ऑडिओ. तर ह्या अशा प्रकारे ते आपल्याला सांगतात की बाबा आपल्या स्किनमध्ये कितपत फरक पडलेला आहे, आपल्याला हे किती दिवस कंटिन्यू अजून करायचं आहे अँड ऑल सगळ्या गोष्टी. सो आहे की नाही मस्त? तर तुमचा पण स्किनवरचे प्रॉब्लेम लवकरात लवकर जावा, क्युअर स्किनचा ऍप डाउनलोड करा आणि हो, तुमच्या स्किनची पण छान अशी मस्त ट्रीटमेंट करून घ्या. आणि त्यासाठी आपला कुपन कोड अश्विनी100 यूज करायला अजिबात विसरू नका. सो आपल्या ह्या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंटमध्ये त्या ऍपची लिंक आहे, जावा लगेच तुम्ही पण डाउनलोड करा. आणि हो, तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही प्रॉब्लेम्स असेल ते लगेच क्लिअर करून. मी आवरलं फायनली. तर ही मला भिकाऱ्याची साडी भेटली
ऍक्च्युली आमच्या शेजारच्या एक ताई आहेत त्यांच्याकडून घेतली मी. त्यांनी पण ही साडी ठेवलेली टपावालीला द्यायला, म्हणजे थोडक्यात टाकूनच दिलेली होती. तर ती घेतली आणि ब्लाऊज पण त्यांचाच घातलाय, जो की फॅन्सी नको वाटायला, कारण माझ्याकडे सगळे डिझायनर ब्लाऊज असतात असे आणि एवढे लांब ह्यांचे वगैरे नसतात. तर सारी काली आता राहिला प्रश्न की हे गळ्यातल्याचा भिकाऱ्याच्या गळ्यात आशीवाला गळ्यातलं नाही छान दिसणार, म्हणून आता गळ्यातल्याचा जुगाड ओके मध्ये केला तिने. जुगाडवर जुगाड चालू आहे. आणि अजून तर आमचा मेकअप विकअप लेअर बाकी आहे, पण म्हटलं आधी हे झालं ना की मग त्याच्यानंतर देवीचं लुक करायचंय क्रिएट, ते काय पटकन होईल. आणि तोंडाला काही चिखल वगैरे थापायचं का जरा असं माती बिती? हा का, काळी दिसायला का? बरं ठीक आहे. तर आता सगळेजण हा तर सगळेजण गोरा फेस करतात मेकअप करून, मी मेकअप करून काळा फेस करायचा आहे मला. ओरिजिनल लुक वाटलं पाहिजे भिकाऱ्याचा. आणि हे आकडे पण आता त्या आकड्यांचा काहीतरी जुगाड केला पाहिजे, असं काहीतरी मागं टाकून. ठीक आहे, तर बघूयात कसं काय होतं. तर हसायला तर एवढं येणार की मला ह्या रोलमध्ये मी पहिल्यांदाच असं काहीतरी ऍक्टिंग करते भिकाऱ्याची, तर मला बरं हसायला खूप येणार आहे. ज्यांना ज्यांना मी घेणार आहे व्हिडिओमध्ये त्या पण खूप हसतील मला वाटते. आता बघूयात कसं काय होतंय ते. बघू भिकारी वाटते का? ओरिजिनल भिकारी, ओरिजिनल म्हणजे ज्यांना म्हणजे नाही का ते नॅचरलीच येतं भिकार पण, आणि आम्ही स्वतःहून व्हायचा प्रयत्न करतोय. भिकारी वाटत ओरिजिनल तरी पण वाटत नाही, हाताला लावावं लागेल तुला. हो, काय करते माहिती का? काय करते? डायरेक्ट चिखल जरा पाण्याचा हात घेते. नाही तू डायरेक्ट लोळ तिथं बाहेर चिखलात जाऊन. ते मम्मा भिकारी दिसते का म्हटलं तर ते नुसता हसतंय असं बघून अवतार. आवडली का ही मम्मा? चालतंय ना आता मी राहणार आहे काय? भिकाऱ्याचे सीन चाललेत इकडं. ह्या सगळ्यांकडे मागून झालंय, कुणी सुद्धा मला काही सुद्धा दिलं नाही. आणि इकडं दुकानवाल्या मावशींना मागून झालंय, त्यांनी मला ढोकलून लावलंय माहिती का. तर हा व्हिडिओ तुम्हाला रील्स मध्ये किंवा शॉर्ट मध्ये बघायला भेटेल. तर बघा इकडे ही एवढी चिल्लर पार्टी माझ्यावरती हसायला बसले सगळे. चला आता ह्यांचा सीन आहे, भाऊजी आलेत, आता ह्यांचा सीन घ्यायचा आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला रील्स मध्ये बघायला भेटेल. कसा होतोय ते बघूया. काय करायचंय? हा आता मेकअप करायचंय फायनल. तुम्हाला जाऊन त्रिशूळ आणायचंय त्या रेंटच्या ह्याच्यातनं, आणि ते हाताला काय लावतात ना, आलता ना ग, आलता आलता आलता. कोण आलता? अल्ताफ काल का? अलका कोबल हाताला लावतात देवीच्या ह्याला. अलका कोबल आणायची. हे काय बघू लावून बघ बरं. ह्या अवतारात मुकुट. त्याला काय होतंय तर? हा ओके ओके परफेक्ट. फेस वॉश करू का आता? कोणती देवी? महाकाली दिसते आता. महाकाली महाकाली नाही, नुसती काली दिसती. महादिसा नाही. अच्छा, मग आता इथं कोणाकडे आले तुम्ही? अरे इथं भेटायला. तुम्हाला भेटायला खरंच आहे? अरे बापरे, मला भेटायला आले तरी एवढं बाहेर. आणि काय झालं, म्हणजे तो पिलर आहे ना, मग मी म्हणलं फोर व्हीलर कशी काय जातात, मग ह्यांचं इथं घर नाहीये. मग एक जणांना विचारलं, त्या म्हणल्या नाही नाही इथेच राहतात. आलो ते याचे पाय अख्खे भरले होते चिखलात, गाडी तिथेच लागली. मला असं वाटलं की तुम्ही आमच्या सोसायटीत राहिलाय. नाही 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 आलोय का? हा राहू दे, या तुम्ही बसा. झालंय होत झालेलं या बस. आम्ही पण लई थकून थकून इकडे आहे ना, नेहमी असतं. मी ना दरवेळेस माहेरी आले ना, आम्ही म्हणायचे तर बघा ह्या आता एवढ्या लांबून मला भेटायला आल्यात आणि खूप सारं बाहेर पण थांबल्यात, तर त्याच्याबद्दल खरंच खूप 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 सॉरी बरं का. मला माहित नव्हतं तुम्ही एवढ्या लांबून मला भेटायला आलेत. मला वाटलं की इकडूनच जाताय म्हणून थांबल्यात असं भेटायला, आणि भारी वाटलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा फोटो पण आलाय, तो मी देवीच्या लुक मध्ये, आणि तसा फोटो त्यांच्यासोबत आलाय. एरवी मी नॉर्मल असते, त्या दिवशी आले आणि आजच्या दिवशी आल्यात. आणि बघा हे बाळ ह्यांचं क्यूट असं. तर खरंच खूप छान वाटलं भेटून बोलून. या परत इकडे आले. हो नक्की झालं. तर बघा फायनली आवरलं सगळं, आणि बेडवरचं खूप सारा पसारा झालेला, म्हणजे घरात सगळीकडेच असं काही शूटबीट म्हटलं ना तर खूप सारा पसारा होतं. तर फायनली आता आवरले सगळं. आता करायचं स्वयंपाक. आता काही आम्ही तिघच आहे, आणि ते भाऊजी आलेले संभाजी भाऊजी ते. तर आता बघूयात काहीतरी करते जेवायला, आणि जेवण कधी झोपायला असं झाले, कारण आज सकाळपासून त्याच तयारी ते शूटच्या अँड ऑल. सकाळपासून माझं आज तेच चाललंय, घरातलं काम आवरलं की त्याच्याच मागं लागलेली. आणि दोन ताई आलेल्या मला भेटायला, आणि खरंच खूप छान वाटलं. म्हणजे की त्या म्हणजे कसा ॲड्रेस शोधत आल्यात व्हिडिओमधून त्यांनी शोध घेतला माझ्या घराचा, आणि त्या फायनली मला घरी भेटायला आल्या, आणि खरंच खूप छान वाटलं. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं. एक मिनिट थांब ना, मी बोलते ना. वाईट
एकदा एकाच गोष्टीचं वाटतंय की म्हणजे मी जेव्हा निवांत असते त्यावेळेला त्या नाही आल्या, नेमकं माझा शूटचा गोंधळ आणि त्याच्यात त्यांच्याशी जास्त बोलता नाही आलं, त्यांचा काही पाहुणचार पण नाही करता आला, तर वाईट आता याचंच वाटतंय. पण ठीक आहे, आता त्या इथूनच आलेल्या जवळपासच्या एरियातून, तर येतीलच त्या परत कधीतरी घरी असं काहीतरी. आणि माझा मेकअप कसा वाटला तुम्हाला सगळ्यांना हे नक्की सांगा. ॲक्च्युली मेकअप करणारी माझी मेकअप आर्टिस्ट रेग्युलर मला तिच्याच हातचा मेकअप आवडतो, जो की अगदी नॅचरल लुक असतं तिचं. तर सारिका फडके म्हणून इंस्टाग्रामला ID पण आहे तिचं, सारिका मेकअप आर्टिस्ट. आणि किंवा मी हवं तर मला मेसेज टाका जर तुम्हाला तिचं कॉन्टॅक्ट वगैरे हवा असेल, म्हणजे पुण्यात कुठेही तुमचं जर मेकअप करायचं असेल तुम्हाला तर ती येऊ शकते. सिटीच्या बाहेर असेल तरी पण ती येऊ शकते. जर हवा असेल तर मी मेकअप आर्टिस्ट मला कमेंटमध्ये विचारा, मी तिचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल कमेंटमध्ये मेकअप आर्टिस्टचा असं. सो छान झाला मेकअप, पण छान झाला. ऍक्च्युली झालं काय, अच्छा लूज आहे का बाबू, दुसरी घाल मग, दुसरी घाल. आणि शंभू स्कूलवरून आलाय दुपारी, पण त्याचे कपडे काही चेंज करणं झालंच नाही माझ्याच्याने, कारण मी खूप बिझी होते आज. तर आत्ता शंभूचे कपडे चेंज करतो, रात्रीचे वाजलेत 9 जवळपास. तोपर्यंत शर्ट घाले की घालला, जे दिले ते घालला. हा मध्ये मध्ये डिस्टर्ब करते मुलगा मला, थोडं पण नाही दाखवायचं. सो मस्त आता शूट आणि आम्ही जे जे काही केलेत कन्सेप्टचे व्हिडिओ, तर ते तुम्हाला येत्या रील्समध्ये इन्स्टाला आणि यूट्यूबला शॉर्टमध्ये बघायला भेटतील. कितपत जुळले माहीत नाही, पण पहिल्यांदा असं काहीतरी ट्राय केलेलं आहे मी आणि कदाचित तो तुम्हाला आवडेल, कारण रेग्युलर व्हिडिओपेक्षा हे व्हिडिओ खूप सारे वेगळे असणार आहेत, इमोशनल असणार आहे आणि शिवाय देवाचे असणार आहे. सो नक्की बघा, ते तुम्हाला सगळीकडे बघायला भेटतील. आणि म्हणजे नवरात्र स्टार्ट व्हायच्या आधी तर ते व्हिडिओ माझ्या आयडीवरती पडलेलेच असेल, तर ते तुम्ही बघाच नक्की. आणि मला तिथं पण सांगा कमेंट करून की ते व्हिडिओ कसे वाटले. सो आजचा ब्लॉग कसा वाटला हे पण सांगा. तर आता चला आधी स्वयंपाक करते, मग बाकीची राहिलेली बडबड करूयात. आता जवळपास 10:30-11 वाजलेत आणि शंभू इकडे जेवण वगैरे करून झोपला. तर आता माझा परत एकदा प्रमोशनचा विषय, जो तुम्हाला सकाळ म्हणजे आधीच बघायला भेटेल कदाचित हा व्हिडिओ, पण तो सकाळी खूप गडबड झालेली माझ्या मागं शूटची नवरात्रीच्या, त्याच्यामुळे तो स्किप केलेला क्लिअर स्किनचं प्रमोशन. ते मी रात्री आता झोपताना करते आणि तो पार्ट तुम्हाला कदाचित फर्स्टच बघायला भेटेल, कारण तो फर्स्ट टाकायचा असतो असं असतंय. सो चला आता तो व्हिडिओ शूट करते. आणि आज खूप सारा म्हणजे कंटाळा आलाय, पूर्ण स्टॅमिना गेलाय, बोलायची पण इच्छा नाही राहिली आहे. कारण माझं असं असतं की मी काम करून जेवढी थकत नाही ना, तेवढं हे व्हिडिओ आणि शूटने त्या मेकअपने थकते. पण तरी सारिकाने फास्ट मेकअप केला, असं नाही की स्लो केला, तरी पण मी दमतेच, म्हणजे मी शूटच्या वेळेला दमतेच, माहीत नाही का. सो आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि खूप साऱ्या कमेंट करायची की तुम्ही केलेलं कमेंट मला आवडतं आणि त्यांना रिप्लाय द्यायला पण आवडतं, आणि मी देते शक्यतो सगळ्यांना रिप्लाय. त्यात 2 ताई घरी येऊन गेल्या, ते पण खूप 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 छान वाटलं. कदाचित जर ते हे ब्लॉग बघत असतील तर खरंच त्यांना मनापासून धन्यवाद की तुम्ही आलात, भेटलात. खूप भारी वाटलं की बाबा कोणीतरी, म्हणजे हे बघा तुम्ही तर मला सगळे बघत असता, पण मला कोण बघते हे मला माहीत नसतं ना. तर तुम्ही येऊन जेव्हा भेटता किंवा तुम्ही कुठेही भेटता, रोडला जरी मी दिसले तरी मला ओळख दाखवत जावं, बोलत जावं, म्हणजे मला पण कळतं की बाबा मला कोण कोण बघतं, नाही का असं. तर माझी पण ओळख होऊन जाईल. तुम्ही सगळे मला ओळखता पण मी तुम्हाला ओळखत नाही, असं आहे ना. सो खूप छान वाटलं. त्या पण दोघी घरी आलेल्या त्यांच्या बाळाला घेऊन, तर छान वाटलं, भारी वाटलं. सो आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते. चला टाटा, बाय बाय, गुड नाईट.